हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय तर आज माझ्या घरी हळदी कुंकू आहे आणि हे मी हळदी कुंकवासाठी अशी नथ फुलांची काढली होती। तर ती तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा। तर मी तयारी करते बघा आणि माझ्या 2 मैत्रिणी आल्यात मला तयार करायला इन द सेन्स मला ती ट्रेंडिंग हेअरस्टाईल घालायची आहे। तर ती स्वतःला तर घालता येत नाही, तर माझ्या मैत्रिणी आल्यात मला ती हेअरस्टाईल माझी करायला। तर बघा, ह्या दोघी माझ्या खूप खास फ्रेंड आहेत, एकदम पक्क्या, आणि ते आलेल्या माझी मदत करायला। आणि हे आमची मुलं बच्चा पार्टी बसली आहेत, गेम खेळत आहेत आणि त्याच्यातली छोटीशी आमची लाडकी रिशू आमचे सगळ्यांचे व्हिडिओ काढते। ती माझी जी ही मैत्रीण आहे ब्ल्यू साडीवाली आहे ती सोनी, आणि त्याच्या बाजूची प्रणाली, तर सोनीची मुलगी आहे रिशू। तर ती आमचे सगळ्यांचे व्हिडिओ काढत होती। तर बघा, ही ट्रेंडिंग हेअरस्टाईल गजरे लावलेली कशी वाटते मला नक्की सांगा। तुम्हीही करा, खूप छान मस्त वाटतं। हळदी कुंकू स्पेशल असं ते एक लुक होतं माझं। बघा कशी दिसते मला नक्की सांगा। आणि हळदी कुंकवाची सुरुवात मी माझ्या सासूबाई आणि जाऊबाईपासून त्यांना वाण देऊन केलेली आहे। तर माझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या। ॲक्च्युली मैत्रिणी म्हणजे शाळेमध्ये ज्या शाळेत माझा मुलगा आहे तिथे आम्ही सगळा आमचा ग्रुप आहे, त्यांची मुलं आहेत त्या शाळेमध्ये। ॲक्च्युली आपल्या लग्न झाल्यानंतर आपल्या ज्या मैत्रिणी असतात त्या आपल्या माहेरी असतात किंवा लांब असतात, त्यांच्याशी एवढं आपलं कनेक्शन मतलब भेटायला होत नाही। कधीतरी आपण त्यांना भेटतो, पण ज्या शाळेमध्ये असतात मुलांच्या त्या ज्या मैत्रिणी आहेत त्या एकदम वेगळंच असतं त्यांच्याशी कनेक्शन। तर त्यांना सगळ्यांना मी हळदी कुंकवाला घरी बोलवलेलं आणि बाजूच्या थोड्याशा बायकांना माझ्या मैत्रिणींना मी हळदी कुंकवाला बोलवलेलं। तर तुमच्याही घरी तुम्ही हळदी कुंकू साजरा केला का, किंवा कशा प्रकारे केला, काय केलं, कधी केलं, मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर मी अशी सगळ्यांना हळदी कुंकू लावून झाल्यानंतर मी सगळ्यांना वाण दिलं, जे गिफ्ट आणलेलं ते दिलं। तर मी गिफ्ट काय आणले तुम्हाला त्याचे स्टार्टिंगला दिसलंच असेल, तो मधूनच व्हिडिओ काढलेला मी पूर्ण प्लेट अशी सजवून ठेवलेली त्या गिफ्ट्सने। ॲक्च्युली मी एक छोटासा कुंकवाचा करंडा आणलेला, तर तुम्हाला दिसला असेल तो व्हिडिओमध्ये, तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये बघा। खूपच सुंदर असा तो कुंकवाचा करंडा दिसतोय। त्याच्यामध्ये थोडंसं मी हळद आणि कुंकू घातलेला आणि थोडेसे तांदूळ त्याच्यावर टाकलेले। तर मी सांगत होती त्यांना मला छोटाच टिक्का लावा, वरती लावा। ॲक्च्युली वर कुंकवाचा टिक्का आणि हळद लावले तर खूपच सुंदर लुक येतं, म्हणून मी त्या सगळ्यांना सांगत होती की मला वर कुंकू लावा, मला वर कुंकू लावलेलं खूप आवडतं। तर असो, तर आता सगळ्यांच्या इथे हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत। तर मैत्रिणी खूपच एन्जॉय करतायत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला। सगळ्याच बायका, त्यांना हाच तर वेळ असतो आपल्या ज्या कपाटातल्या साड्या आहेत त्यांना बाहेर काढण्याच्या, नवीन लोकांच्या घरी म्हणजे मैत्रिणींच्या घरी हळदी कुंकवासाठी त्या साड्या घालून मिरवण्याचा हाच तर वेळ असतो, रील काढण्याचा, व्हिडिओ काढण्याचा। तर ह्या 2 माझ्या मैत्रिणी खूपच केअरिंग आणि खूपच काय म्हणतात समजदार, वेगळंच म्हणजे त्यांच्याशी माझं बॉन्डिंग आहे। तिची पण हेअरस्टाईल तिने म्हणजे ती प्रणाली ती अशीच केस असे मोकळे सोडून आलेली। तर आम्ही म्हटलं की नाही, तूही आज हेअरस्टाईल करायची, काहीतरी वेगळं करतो। तर तिचाही आम्ही आंबोडा घातला आहे आणि तिचीही हेअरस्टाईल आम्ही चेंज केली बघा तुम्ही। आणि ही आमची रिशू, म्हणजे मग अशी व्हिडिओ काढत होती म्हटलं ना, हीच ती रिशू। तर मग खूपच गोड परी आहे ती, खूपच गोड अशी मुलगी आहे। तर बघा, सगळ्यांना हळदी कुंकू लावून वाण दिलं आणि नंतर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मजा येईल खूपच। व्हिडिओ काढून झाल्यानंतर आम्ही काय काय गमती केल्या, काय काय मजा केल्या, सगळं व्हिडिओमध्ये मी रेकॉर्ड केलं आहे खास तुमच्यासाठी। तुम्ही बघा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
तर हळदी कुंकवाच्या दिवशी खूपच गडबड होते, म्हणजे सगळी तयारीपासून सगळं करावं लागतं. ॲक्च्युली माझे मिस्टर घरी असते तर ते मला सगळी हेल्प केली असते तयारी करण्यासाठी, पण ते घरी नव्हते, ऑफिसला गेलेले. तर मला पूर्ण सगळी तयारी करायला लागली. तर मला खूपच ते हेक्टिक म्हणजे दगदगीचं झालं होतं. कोणी हेल्प करायला नव्हतं. तरी माझ्या त्या 2 मैत्रिणी आहेत, त्यांनी मला खूप हेल्प केली. सगळ्या कामामध्ये त्या हेल्प करत होत्या आणि त्या मदत करत होत्या आणि लवकर आलेल्या त्या घरी माझ्या, लवकर आलेल्या, आणि त्यांनी पूर्ण मला सगळी तयारी करण्यामध्ये त्यांनी मदत केली. आता बघा, आता अजून माझ्या मैत्रिणी यायच्या बाकी आहेत. ह्या थोड्या आहेत. माझ्या नणंदबाई अजून आल्या नाहीत, येतील त्याही, आणि मैत्रिणीही बाकी आहेत. हे हळदी कुंकू करून आम्हाला अजून दुसरीकडे हळदी कुंकासाठी आणि माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं बोरनान होतं, तिथे जायचं होतं. तर हे झाल्यानंतर आम्हाला तिकडे जायचं होतं. तर बघा, मी सगळ्यांना ते जे आणलं होतं मी गिफ्ट ते सगळ्यांना देत होते. तुम्ही म्हणजे कसं गिफ्ट देता, काय करता, काय काय तुम्ही गिफ्ट दिलं आहे. मी पहिल्या व्लॉगमध्ये क्रॉफर्ट मार्केटला गेलेली हे सगळं सामान आणण्यासाठी. तर तुम्ही नक्की क्रॉफर्ट मार्केटला जा, तिकडे खूप छान छान वस्तू आहे तुम्हाला देण्यासाठी, हळदी कुंकवासाठी म्हणा किंवा बड्डेसाठी, प्रत्येक ह्याच्यासाठी ना खूप छान वस्तू मिळतात तिथे. म्हणजे प्राईस तेवढीच असते, काहीच फरक नसतो, पण आपल्याला थोडी व्हरायटी मिळते आणि मला मजा येते अशी मार्केटमध्ये तिकडे फिरायला. तर तुम्हीही नक्की जाऊन तिकडे बघा, खूप मस्त मस्त सामान भेटेल तुम्हाला आणि तिकडे फळंही खूप छान भेटतात. तर ही आहे मीनाक्षी, शाळेतलीच मैत्रीण आहे ही पण माझ्या मुलाच्या, आणि त्याचे मित्र आहेत, त्यांच्या ह्या मम्म्या आहेत सगळ्या. ही कोमल, बाजूला शीतल बसली आणि तिच्या बाजूची मीना, ह्या सगळ्या शाळेतला आमचा ग्रुप आहे. तर सगळ्यांच्या घरी हळदी कुंकू होतं. एक एक दिवस सगळ्यांच्या घरी आम्ही हळदी कुंकवासाठी गेलेलो आणि आज माझ्या इथे हळदी कुंकू होतं. तर खूप मजा येते आपल्या इथे हळदी कुंकू असलं तर, म्हणजे एक वेगळंच असं वाटतं की अरे आपल्या इथे सगळ्या मैत्रिणी येणार आहेत, खूप मज्जा मस्ती करणार आहोत आपण, खूपच भारी वाटतं ते. तर तुम्हाला हे बघा, मस्त दिसते माझी हेअरस्टाईल. तर ह्याचं सगळं मेहनत माझ्या ह्या मैत्रिणींना मी देते क्रेडिट. तर बघा, खूपच मजा आली त्या दिवशी आम्हाला. आणि ते माझ्या बाजूच्या दोघी आहेत, त्या म्हणत होत्या खाली नीट वाकून पाया पड, असंच हात लावून पडू नको. तर असंच ती मस्ती करत होती, तिच्याशी खूप मजाक मस्ती चालते माझी. तर बघा, आपल्या संस्कृतीमध्ये हळदी कुंकू म्हणजे फक्त एक सण नाही, तर स्त्रियांच्या मैत्रीचा, आपुलकीचा आणि नात्यांच्या रंगांचं गोड प्रतीक आहे. त्यामुळे मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना आमंत्रण दिलं होतं आणि घरात एकदम उत्साही वातावरण आहे. बघा तुम्ही किती सगळ्या खुश दिसत आहेत, आनंदी दिसत आहेत. तर सगळ्यांना वाण वाटून झालं होतं आणि आता त्यांना थोडंफार काहीतरी स्नॅक्स देण्याचं आम्ही हे करत होतो. तर हे सगळं त्यांना पॉलिथिन देत होतो की जे हळदी कुंकू आहे त्याच्यामध्ये मी हळदी कुंकूचा करंडा होता, त्याच्यामध्ये हळदी कुंकू भरलेलं, तर ते सांडू नये घरी जाईपर्यंत, म्हणून मी त्यांना अशा छोट्याशा पिशव्या देत होती, तुम्ही त्याच्यामध्ये ते बांधून ठेवा म्हणून. हळदी कुंकू आपण करतो, पण त्याचं एक वेगळंच महत्त्व आहे. आपल्या संस्कृतीमध्ये हळद आणि कुंकू याला वेगळं सौभाग्याचं प्रतीक आपण मानतो. हळदी कुंकू हा सण म्हणजे स्त्रियांना एकत्र येण्याचा, गप्पा मारण्याचा, आनंदाचा दिवस असतो. सगळ्या मैत्रिणी एकत्र जमतात आणि खूप मजा मस्ती करतात. तर तुम्हीही खूप मजा मस्ती करा, हळदी कुंकू करा, सगळ्या मैत्रिणी एकत्र या, एन्जॉय करा. आपण रोज तर घरामध्ये खूप कामं करत असतो, जबाबदाऱ्या आपल्या पार पाडत असतो, पण हाच तर दिवस असतो की आपण एकत्र येतो, मजा करतो, मस्ती करतो. तर तुम्ही बघा, अरे घ्या ना पटकन. यमुनेच्या काठावर कृष्णा वाजवतो बासरी, सुहासरावांचं नाव घेते सदा मी हसरी. पुढचा घेते मी, थांब घेते, ऐक ना, बघून घेते पुढचं. घे ग मीनाक्षी, चल कॅमेरा आलाय तुझ्यावर. पायात घातली जोडवी, गळ्यात घातलं डोरलं, विनोदरावांचं नाव हृदयात कोरलं. हो, तुम्ही घ्या आता, घ्या ना, घ्या घ्या घ्या, काय नाही, घ्या पटकन, घ्या वर्षा घे.
आकाशात असतो मूल, अशोकरावांचे नाव घेते जाधवांची सून. अक्कलकोटचे स्वामी, शिर्डीचे साई, प्रशांत रावांचं नाव घेते स्वराज आणि ऋषीची. तुम्ही घेता घ्या ग्लासात ग्लास 32 ग्लास रवींद्र मेडे आणि माझी जोडी फर्स्ट क्लास. नंतर कधी चल प्रवीणा पटकन. अरे घे ना बघून घेत नाही. तिला बोल. काय पण ये एवढ्या लग्नाला जाते ऐकत नाहीस. चल मी घेते. हाँ प्रणाली प्रणाली ले ही नहीं रही है. अभी कितने लोग हैं? एक ये ना, अभी आपने बोला, तुम्ही बोलले काय? नाही नाही 2 जणे राहिले. सांभाळ केला पिसेने गणेशपतीचे नाव घेते पत्नी प्रणाली प्रणाली केक मध्ये केक, चॉकलेटचा केक, संतोषराव आमचे लाखात आहे. आता परत बोल. खाली ठेव. खाली ठेवून व्हिडिओ शूट करायचा. नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी. महेश माझा राजा, मीच त्याची राणी. तर ऐकले का तुम्ही अर्ध्या माझ्या मैत्रिणींचे उखाणे किती भारी होते ना. मस्त मस्त कोणी खूप छान छान उखाणे सगळ्यांनी घेतले. अजून माझा उखाणा बाकी आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी कोणता उखाणा घेते. आणि खूप काही मजा अजून बाकी आहे पुढे. तुम्ही व्हिडिओ स्किप करून जाऊ नका. खूप मजा येणार आहे. हा आमचा पूर्ण मैत्रिणींचा ग्रुप आहे तर आम्ही खूप खूप जास्त मजा केली आहे. तर तुम्हालाही मजा येईल व्हिडिओ बघण्यामध्ये. तुम्ही लाईक करा व्हिडिओ. तुम्हाला मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर, मीरा माने आणि तिला मला सौभाग्याचा आहे. एक होती चिऊ, एक होता काऊ, चंद्रकांतरावांचं नाव घेते डोकं नका खाऊ. नाही तर ऐकला का माझा उखाणा. आणि बघा आम्ही असे रील्स वगैरे खूप व्हिडिओ काढले, खूप मजा केली, मस्ती केली. आणि शेवटी आम्ही गेलो माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं बोरनान होतं तिथे गेलो. त्याची छोटीशी क्लिप मी ॲड केली आहे. ती खूपच रडत होती, तिला आवडत नव्हतं ते. ॲक्च्युली तिला झोप येत होती. तर बघा तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.